लक्ष्यावर अचूक हल्ला, थेट निशाणा आणि चीन पाकिस्तान पर्यंत आसमंत दुमदुमून सोडणारी गगनगर्जना. बंगळुरूत सुरू असलेल्या एरो इंडिया शोमुळे थेट जिनपिंग आणि इम्रानची झोप उडाली आहे. राफेल, तेजस, ग्लोब मास्टरच्या हवाई कवायती पाहून शत्रूच्या काळजात धस्स झालाय. पाहुयात कसं दुमदुमलंय बंगळुरूचं आसमंत. लक्ष्यावर अचूक हल्ला, आक्रमकतेची परंपरा, वेगानं शत्रूवर घातक वार. हे सर्व जगानं एकसाथ पाहिलं. जगानं बंगळुरूच्या आकाशात पाहिलं भारताच्या वायुशक्तीचं आत्मनिर्भर मॉडेल. तेही अशा परिस्थितीत जेव्हा सीमेवरती तणाव आहे, जेव्हा चीन आणि पाकिस्तानच्या दररोज कुरापती सुरू आहेत. LAC पासून LOC वर युद्धाची पूर्ण तयारी आहे. अशा परिस्थितीत अशा वेळी सुपर पॉवर देशांसह जगानं आकाशात भारताच्या आत्मनिर्भरतेची ताकद पाहिली आहे. एरो इंडिया 2021 में ना सिर्फ सुखोई, रफेल बल्कि तेजस का आपको जलवा नजर आएगा, बल्कि ये भी कि कैसे भारत हाइब्रिड एरो इंडिया कराने में सक्षम रहा. आज अगर आप बेंगलुरु के इस पूरे एयर स्पेस में देख रहे हो तो आपको इसी तरीके की गरजराहट सुनाई देगी, जो ना सिर्फ तेजस बल्कि रफेल और दूसरे विमानों की, सुखोई की साफ तौर पर दिखाई नजर आएगी. दूसरी तरफ उसके अलावा भारत की क्षमताएं, यानी जो लाइट कॉम्बैट हेलीकॉप्टर्स हैं जो HAL द्वारा निर्मित है, वो भी नजर आए. और उसके दूसरी तरफ थे मल्टीपर्पज जो हेलीकॉप्टर्स हैं, लाइट हेलीकॉप्टर्स, वो भी जो पूरी तरीके से स्वदेशी, यानी आत्मनिर्भर भारत को किस तरीके से मजबूती दी जाए, ये एरो इंडिया का मूलभूत उद्देश्य है. यावेळी एशियाच्या सर्वात मोठ्या एरो शो मध्ये भारतीय वायुदलानं आपली सारी ताकद झोकून दिली आहे. पहिल्याच दिवशी बंगळुरूच्या येल्लाहनका एअरपोर्टवर भारतीय वायुसेनेच्या शूर जवानांनी एकापेक्षा एक शानदार हवाई संचलन दाखवलं. इथे एअर शो मध्ये राफेल गरजलं, तेजसचं तेज आकाशातून बरसलं, C-17 ग्लोब मास्टरचा महाबली अवतार दिसला. हॉकाय, STT-40 सह सारंग हेलिकॉप्टर्सनेही हवाई कवायती दाखवल्या. शुरुआत इस डकोटा से, इस बार रिपब्लिक डे में पहली बार डकोटा को शामिल किया गया था, और उसके बाद सीधा रफाल विमान यानी फॉरवर्ड मोस्ट या फिर एडवांस मोस्ट एयरक्राफ्ट और दूसरा विंटेज एयरक्राफ्ट. और इसके बाद स्ट्रैटेजिक डिस्प्ले के अंदर आपको सभी वो विमान नजर आ जाएंगे जिसमें आपका मिराज 2000 भी शामिल है. और अगर आप देखें मिराज 2000 यानी आप फ्रांस से दोनों रफेल और मिराज दोनों फ्रांस से लिए गए हैं. और इसी के साथ आगे बढ़ते हुए भारत की नई उम्मीद या नई ऊंचाई का नज़ारा आपको तेजस भी नजर आ जाएगा. ये कुछ स्टैटिक डिस्प्ले हैं जिसमें कई विमानों को, भारत के सारे फॉरवर्ड मोस्ट एयरक्राफ्ट्स को खड़ा किया गया है. और मकसद है कि भारत की क्षमताओं को दुनिया देख सके, समझ सके. आज बेंगलुरु से हम ये आप तक ये नज़ारा इसलिए पहुंचा रहे हैं ताकि आप ये समझ सके कि कैसे हमारी क्षमताएं ना सिर्फ हमारे लिए, हमारी काबिलियत हम अपने लिए इस्तेमाल कर रहे हैं, बल्कि दुनिया के सामने इसको एक नज़ीरा या फिर एक बड़ा एग्जाम्पल के तौर पर भी सामने रख रहे हैं, ताकि दुनिया ये देख सके कि किस तरीके से हमारी तैयारियां हैं. या एअर शो मध्ये भारतीय शूरवीरांनी हवेत भारताची ताकद आणि शौर्याची ओळख जगाला करून दिली. सुरक्षेच्या बाबतीत देशाला वेगानं आत्मनिर्भर करायचा निश्चय देखील दिसला. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत लढाऊ विमान तेजसचा सौदा निश्चित झाला. 83 तेजस विमानांसाठी HALशी 4800 कोटी रुपयांचा विमानांचा करार पूर्ण झाला. मंगळवारी संरक्षण मंत्र्यांनी बंगळुरूमध्ये तेजसच्या दुसऱ्या उत्पादन युनिटचं उद्घाटन केलं होतं.
HALच्या युनिटमुळे वायुदलाला तेजस देण्याच्या प्रक्रियेचा वेग दुप्पट होणार आहे. आशियातल्या सर्वात मोठ्या एअर शो मध्ये भारताची अशी तयारी पाहून शत्रूचा थैथयाट होणार हे निश्चितच आहे. कारण या एअर शो मध्ये भारताशिवाय 14 देशांच्या 601 कंपन्या सहभागी झाल्यात. यात 523 भारतीय आणि 78 परदेशी कंपन्या आहेत. याशिवाय 248 व्हर्च्युअल एक्झिबिटर्सही शोचा भाग आहेत. हा जगात भारताच्या वाढणाऱ्या दबदब्याचाच परिणाम आहे की पहिल्यांदाच एअर शो मध्ये 600 कंपन्या सामील झाल्यात आणि सर्वच्या सर्व कंपन्या मेक इन इंडिया अंतर्गत भारतात उत्पादन निर्मिती करू इच्छित आहेत. भारतासाठी ही मोठी संधी आहे, विशेष करून संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी. कारण सैन्याला माहिती आहे की सीमेवर युद्धाची परिस्थिती आहे आणि अशी वेळ आहे की कोणत्याही क्षणी युद्ध छेडलं जाऊ शकतं. पण एक निश्चित आहे की जर युद्ध झालंच तर चीन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळेल आणि हे शी जिनपिंग आणि इम्रान खान यांना चांगलंच माहिती आहे. आज भारताच्या सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. बंगळुरू एअर शोच्या दरम्यान संरक्षण मंत्र्यांनी शत्रूंना एक स्पष्ट संदेश दिलाय. You are aware, like many of our friendly countries, India also faces threats and challenges emanating from multiple fronts. India is a victim of state-sponsored and state-inflicted terrorism, which is now a global threat. We have long witnessed unfortunate attempts to employ force to change status quo along our unresolved borders. India is vigilant and prepared to counter and defeat any misadventure to defend our people and the territorial integrity at all costs. आता शत्रूंना सीमेवर कितीही कुरापती करू देत, जगाला दाखवण्यासाठी कितीही बैठका करू देत, पण त्याला यश कधीच मिळणार नाही. भारत आधीही मजबूत होता आणि आता तर आणखी मजबूत आहे. ही गगनगर्जनाच पुरावा आहे, जिनं चीन आणि पाकिस्तान पर्यंतचा आसमंत आता दुमदुमून सोडलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.